अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। रेल्वे स्टेशनवर साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज आल्यानंतर नागपूरसह राज्यातल्या सर्व रेल्वे स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे। पण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब शोधक पथकाकडून या ठिकाणी संशयित वस्तूंची वाहनांची कसून तपासणी जी आहे ती रेल्वे स्टेशनवर केली जात आहे। या ठिकाणी डॉग स्क्वॉड जो आहे तो पाचारण करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर रेल्वे स्टेशनवरचे हे दृश्य आहे आणि रेल्वे पोलिसांसोबतच महाराष्ट्र पोलीसही या ठिकाणी डॉग स्क्वॉड जो आहे ते तैनात करण्यात आलेला आहे। सर, कशा प्रकारची सुरक्षा आहे, काय करतात? आमच्याकडे आता पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर डॉक्टर प्रियंका नारनवरे मॅडम यांनी बॉम्बशोधकाच्या मार्फतीनं सतर्क राहून सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। त्याप्रमाणे आम्ही नियमित या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर बॉम्बशोधक पथकाकडून सर्व बॅग, व्हेकल्स आणि संपूर्ण परिसराची आम्ही तपासणी करतो आहे। परवा मुंबईला धमकीचा मेसेज आला होता की बॉम्बस्फोट करण्याचा रेल्वे स्टेशनवर, त्या पार्श्वभूमीवर अलर्टवर आहे? बिलकुल, त्या पार्श्वभूमीवर आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या घडामोडीमुळे आणि मुंबईला आलेल्या अलर्टमुळे आमच्याकडे सुद्धा त्या पद्धतीनं सतर्क राहण्याच्या सूचना आलेल्या आहेत आणि आम्ही त्या अनुषंगाने संपूर्ण स्टेशन नागपूर, इतवारी, कामठी, अजनी या परिसरामध्ये नियमित सखोल तपासणी करत आहोत। कुठल्याही प्रकारची आतापर्यंत अनुचित घटना घडेल नाही अशा प्रकारचं आमचं काम सुरू आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी नागपूर रेल्वे स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी तैनात झालेलं आहे, डॉग स्क्वॉड आहे आणि वाहनांची तपासणी, संशयित वस्तूंची तपासणी या ठिकाणी रेल्वे पोलिसांकडून केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वाहनांची च्या डिक्कींमध्ये काय आहे, कुठलं संशयित वाहन आहे का याची कसून तपासणी जी आहे ती नागपूर रेल्वे स्टेशनवर सुरू आहे। एकूणच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।